विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा सेमीकंडक्टर या चॅप्टरचा एक इम्पॉर्टंट टॉपिक टीच करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे सिम्प्लिफाईड रेक्टिफायर सर्किट किंवा ब्लॉक डायग्राम ऑफ सिम्प्लिफाईड रेक्टिफायर सर्किट. तुम्हाला रेक्टिफायर म्हणजे माहित असणारच. रेक्टिफायर म्हणजे असं डिव्हाइस जे डिव्हाइस एसी सप्लायला डीसी सप्लाय मध्ये कन्वर्ट करते. बट आज आपल्याला या रेक्टिफायर सर्किटची ब्लॉक डायग्राम एक्सप्लेन करायची आहे. ही आहे आपली रेक्टिफाईड सर्किटची ब्लॉक डायग्राम. या ब्लॉक डायग्राम मध्ये आधी जे जे कंपोनंट आहे आपण ते बघून घेऊ. फर्स्ट कंपोनंट आहे ट्रान्सफॉर्मर, सेकंड डायोड रेक्टिफायर, थर्ड फिल्टर, फोर्थ व्होल्टेज रेग्युलेटर अँड ऍट द एंड लोड. ट्रान्सफॉर्मरला आपण एसी सप्लाय कनेक्ट केला आहे, म्हणजे ट्रान्सफॉर्मरला दोन वाइंडिंग आहे. ही आहे प्रायमरी वाइंडिंग आणि ही आहे आपली सेकंडरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंगला एसी सप्लाय कनेक्ट केला आणि सेकंडरी वाइंडिंग ही डायोड रेक्टिफायरला कनेक्ट केली. प्रायमरी वाइंडिंगला एसी सप्लाय कनेक्ट केला आणि सेकंडरी वाइंडिंग ही डायोड रेक्टिफायरला काय केली आहे, कनेक्ट केली आहे. आता एका एका कंपोनंटचं आधी आपण फंक्शन बघू. डायोड रेक्टिफायर. डायोड रेक्टिफायरचं काम आहे विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर जो एसी सप्लाय देणार, ट्रान्सफॉर्मर जो एसी सप्लाय देणार या एसी सप्लायला डीसी सप्लाय मध्ये कन्वर्ट करणं. डायोड रेक्टिफायरचं काम कोणतं आहे? ट्रान्सफॉर्मर कोणता सप्लाय देणार आहे? एसी सप्लाय. या एसी सप्लायला डीसी सप्लाय मध्ये कन्वर्ट करणं हे काम आहे डायोड रेक्टिफायरचं. कल्पना येते. फिल्टरचा आपण नेमका यूज काय करत असतो? आपल्या घरी पण आपण पाण्याचं फिल्टर लावतो. पाण्याच्या फिल्टरचं काम कोणतं असते? पाण्यामध्ये जर कोणता कचरा गिचरा असला तर त्या कचराला रिमूव्ह करायचं काम फिल्टर करते. त्याचप्रमाणे या कंडिशन मध्ये फिल्टर काय करते? आता डायोड रेक्टिफायरनं एसी सप्लायला डीसी सप्लाय मध्ये कन्वर्ट केलं. डायोड रेक्टिफायरनं एसी सप्लायला डीसी सप्लाय मध्ये काय केलं? कन्वर्ट. बट तो डीसी सप्लाय हा प्युअर नसतो. डायोड रेक्टिफायर ज्या डीसी सप्लाय मध्ये कन्वर्ट करते ना, तो सप्लाय हा प्युअर डीसी नसतो. त्यामध्ये काही ना काही एसी प्रेझेंट असतो. पुन्हा लक्ष द्या, कन्फ्युज नका होऊ. डायोड रेक्टिफायरनं काय केलं विद्यार्थी मित्रांनो? एसी सप्लायला डीसी सप्लाय मध्ये कन्वर्ट केलं, बराबर. पण तो डीसी सप्लाय प्युअर नसतो. त्यामध्ये काही ना काही एसी कंपोनंट प्रेझेंट असतातच. त्यानं डीसी तर केलं पण काही ना काही एसी कंपोनंट प्रेझेंट आहे. त्या एसी कंपोनंटलाच म्हणतो आपण रिपल, RIPPLE, रिपल. मग हा फिल्टर काय करतो? त्या रिपलला रिमूव्ह करतो. फिल्टर काय करतो? त्या रिपलला रिमूव्ह करतो आणि जो डीसी इम्प्युअर होता, याने डीसी दिला पण तो प्युअर होता का? नाही, इम्प्युअर होता. तर फिल्टर काय करतो? त्या इम्प्युअर डीसीला प्युअर डीसी मध्ये कन्वर्ट करतो. व्हॉट इज द फंक्शन ऑफ फिल्टर? टू कन्वर्ट द इम्प्युअर डीसी इनटू प्युअर डीसी. आणि मग तो प्युअर डीसी सप्लाय हा व्होल्टेज रेग्युलेटरला दिला जातो. आता व्होल्टेज रेग्युलेटर नाव एकदा चांगल्या प्रकारे लक्ष द्या. व्होल्टेज रेग्युलेटर, सपोज आपल्या घरी जो फ्रीज आहे, टीव्ही आहे, जर आपल्या घरचं व्होल्टेज जर कधी कमी जास्त झालं, म्हणजे व्होल्टेजचं जर फ्लक्च्युएशन झालं, तर आपण काय करतो? टीव्ही, फ्रीज हे इक्विपमेंट बंद करतो. कारण जर तुम्ही ती इक्विपमेंट बंद नाही केले आणि व्होल्टेजचं जर कंटिन्युअस फ्लक्च्युएशन होत राहिलं तर ते इक्विपमेंट डॅमेज होतात. मग व्होल्टेज रेग्युलेटरचं मेन काम काय आहे? तर व्होल्टेजला कॉन्स्टंट मेंटेन करणं. व्होल्टेज रेग्युलेटरचं काम व्होल्टेजला कॉन्स्टंट मेंटेन करणं अक्रॉस द लोड. पुन्हा डायोड रेक्टिफायर एसी टू डीसी but not in pure form. Diode rectifier AC to DC but not in pure form. Filter impure DC ला pure DC मध्ये convert.
फिल्टरचं काम इम्प्युअर डीसीला प्युअर डीसी मध्ये कन्वर्ट. व्होल्टेज रेग्युलेटरचं काम मेंटेन द व्होल्टेज कॉन्स्टंट अक्रॉस द लोड. हा झाला आपला बेसिक कन्सेप्ट. आता आपण वन बाय वन पॉइंट टू पॉइंट टीच करू. डायग्राम कडे लक्ष द्या. पहिला पॉइंट, फिगर शोज ब्लॉक डायग्राम ऑफ सिंपल रेक्टिफाइड सर्किट. द प्रायमरी वाइंडिंग इज कनेक्टेड टू द एसी सप्लाय. दिसत आहे ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग कोणाला कनेक्टेड आहे? एसी सप्लायला. द प्रायमरी वाइंडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड टू द एसी सप्लाय and secondary winding is connected to the diode rectifier. Primary winding connected to the AC supply and secondary winding is connected to the diode rectifier. The diode rectifier is used to convert the AC supply into DC supply. Diode rectifier चं काम कोणतं आहे? The diode rectifier is used to convert the AC supply into DC supply and given to the filter. डायोड रेक्टिफायर ने त्याचं काम केलं, एसी सप्लायला डीसी सप्लाय मध्ये कन्वर्ट केलं आणि तो आउटपुट कोणाला दिला? फिल्टरला. आता फिल्टरचं काम, द डीसी सप्लाय गिवन बाय डायोड रेक्टिफायर. द डीसी सप्लाय गिवन बाय डायोड रेक्टिफायर. डायोड रेक्टिफायर जो डीसी सप्लाय देतो, डायोड रेक्टिफायर जो कोणता सप्लाय देतो? डीसी सप्लाय. कोणाला? फिल्टरला. इट इज नॉट इन प्युअर फॉर्म. द डीसी सप्लाय गिवन बाय डायोड रेक्टिफायर टू द फिल्टर इज नॉट इन प्युअर फॉर्म. इट कंटेन सम एसी कंपोनंट. त्यामध्ये काही ना काही एसी कंपोनंट असतात. इज कॉल्ड ॲज रिपल. It contains some AC component, it's called as ripple. The filter is used to remove this ripple. मग फिल्टरचं काम कोणतं आहे? To remove this ripple and convert impure DC into pure DC. त्या रिपलला रिमूव्ह करणं आणि इम्प्युअर डीसीला प्युअर डीसी मध्ये कन्वर्ट करणं अँड गिव्हन टू द व्होल्टेज रेग्युलेटर. फिल्टरचं पुन्हा ऐकून घ्या. डायोड रेक्टिफायर जो डीसी सप्लाय देतो हा प्युअर नसतो. त्यामध्ये काही ना काही एसी कंपोनंट असतात. त्या एसी कंपोनंटलाच आपण रिपल म्हणतो. त्या रिपलला रिमूव्ह करून इम्प्युअर डीसीला प्युअर डीसी मध्ये कन्वर्ट करायचं काम हा फिल्टर करतो. आणि तो प्युअर सप्लाय कोणाला देतो? व्होल्टेज रेग्युलेटरला. त्यानंतर लास्ट, द व्होल्टेज रेग्युलेटर इज यूज to maintain the voltage constant. The voltage regulator is used to maintain the voltage constant across the load. ओके, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा आपला टॉपिक होता, ब्लॉक डायग्राम ऑफ सिम्प्लिफाईड रेक्टिफायर सर्किट. ओके, नेक्स्ट लेक्चर आपण न्यू टॉपिक स्टार्ट करू. थँक्यू.